नमस्कार मंडळी, आज तुम्हाला गुढीपाडवा विशेष संदेश वाचून दाखवतो. शुभ गुरुवार, शुभ सकाळ. गुढीपाडवा 19/3/2026 वार गुरुवार. आज नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, अर्थात नूतन वर्षाभिनंदन. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना पूर्ण संदेश वाचून दाखवतो आणि स्पष्टीकरण सांगतो. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, चैतन्य, आरोग्य, आनंद घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी सदिच्छा अर्थात प्रार्थना करतो. गुढीपाडवा, चैत्र नवरात्र व नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस शुभ जावो. अर्थात संदर्भासहित स्पष्टीकरण. तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी, आरोग्य आणि आनंद येऊ. या सर्व गोष्टी येण्यासाठी तुम्ही स्वतः शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने त्या भगवंताला आळवणी केली तर तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, चैतन्य, आरोग्य, आनंद हा येणारच, यात कुठलीही शंका नाही. तेव्हा मंडळी, आपल्या मनात दृढ संकल्प करायचा की आजपासून ह्या विश्वासाठी आपण स्वतःचा देह झिंजवावा, अर्थात मन शुद्ध करावं. दुसऱ्याविषयी मन एवढं चांगलं निर्मळ करावं की तुम्हाला समोर स्वतः भगवंत दिसेल, यात कुठलीही शंका नाही. स्पष्टीकरण आणि संदर्भासहित सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे माझं की तुम्हा सर्वांचं आरोग्य आनंदमय आणि जीवन सुखमय राहावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तेव्हा मंडळी, नक्कीच तुम्ही हाच विचारातून शिकला असाल की आरोग्य, चैतन्य आणि आनंद मिळवायचा असेल तर भगवंताकडेच मिळतो. ही संतांची ग्वाही आहे. संत विचारातून आलेला संदर्भ आणि स्पष्टीकरण आहे. यात कोणीही कुठलीही शंका घेऊ नये, ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती. गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. येणारा काळ हा शेतकरी बांधवांसाठी एक नवीन ऊर्जा घेऊन येईल अशी आशा बाळगतो. जय जवान, जय किसान. भारत माता की जय. जय जवान, जय किसान. जय शिवराय, जय जिजाऊ. वंदे मातरम. हा इथेच व्हिडिओ स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विश्वातील प्रत्येक मनुष्याला, अर्थात प्रत्येक माणसाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आरोग्य, धनसंपदा आमच्या जीवनात राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ईश्वरचरणी प्रार्थना ही करतो, ही ईश्वरा आमच्या मनामध्ये शुद्ध भाव राहू दे आणि तुझे नाम आमच्या मुखात असावे रोज. दुसरं कोणाचंही नाव नसावं, जेणेकरून आमची बुद्धी ही चांगल्या वळणाकडे राहील, याकरता प्रार्थना करतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथे हा व्हिडिओ स्टॉप करतो. श्री गुरुदत्त. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवाजी. ही प्रार्थना करून इथे स्टॉप करतो. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ